हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण छान अशी आमरसाची रेसिपी बनवणार आहे. तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आमरस बनवणार आहोत. तर त्यासाठी मी छान असे 9 ते 10 छान असे पिकलेले आंबे घेतलेले आहेत. तर चला आपण आमरसाची रेसिपी बघूयात. तर हे 9 ते 10 आंबे मी आता घेतले आहेत आणि छान असे आंबे पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं भिजत घालून ठेवायचे, म्हणजे छान निघतात. आणि आता मी स्वच्छ असे हे आंबे धुवून घेतले आहेत आणि आता आपण रस करणार आहोत. तर रस बनवण्यासाठी हे आपण चिरूनच घेणार आहोत. तर छान असा आंबा पूर्ण असा चिरून घ्यायचा. तर पूर्ण फोडी अशा चिरून घ्यायच्या आंब्याच्या आणि नंतर मग त्याचा पल्प बाहेर आपण एका चमच्याच्या साहाय्याने काढणार आहोत. तर असा हा पूर्ण आंबा आपण चिरून घेणार आहे. तर फोडी करून घेतल्यानंतर एकदम आल्हाद असा चमचा घेऊन आपण हा आंब्याचा गर बाजूला काढून घ्यायचा आणि तो लगेच निघतो. तर असे करत आपण बाकीच्या सर्व फोडी आहेत ना, तर त्यांचाही गर काढून घेणार आहेत. तर मी इथे छान असे सर्व आंबे चिरून ठेवले आहेत आणि मग नंतर पटपट असे चमच्याच्या साहाय्याने सर्व गर काढून घेतला आहे. तर असं केल्याने आपल्याला पटपट रस बनवायला सोपं जातो आणि पटकीने गरही निघतो. तर आपण कधीकधी आंबा पिळून आमरस करतो, परंतु कधीकधी आंबे खराबही असू शकतात. तर त्यामुळे शक्यतो या पद्धतीने आमरस केला ना, तर ही मला तरी वाटतं की योग्य पद्धत आहे. कारण आंबे खराब वगैरे असले तरी चिरल्यामुळे ते आपल्याला दिसतात, त्यामुळे आंबे चिरूनच शक्यतो आमरस करावा. तर मी नेहमी या पद्धतीनेच आमरस बनवते. तर असे व्यवस्थित फोडी करून छान असं त्या चमच्याच्या साहाय्याने पूर्ण गर काढून घ्यायचा, म्हणजे त्या सालींना रस अजिबात राहत नाही किंवा जो गर आहे ना तो पूर्ण निघतो. त्यामुळे आमरसही करताना या आंब्याचा पूर्ण वापर होतो आणि आमरस एकदम छान असा तयार होतो. तर मी आता संपूर्ण फोडींमधला गर काढून घेतला आहे आणि या साली पाहू शकता तुम्ही, त्याला अजिबात थोडासुद्धा गर शिल्लक राहिलेला नाही. तर असा पूर्ण आपण आंब्याच्या रसाचा वापर करून छान असा आमरस आता करून घेणार आहे. तर या सालींकडे तुम्ही पाहून तुम्हाला कळेच असेल की यातील मी संपूर्ण गर काढून घेतला आहे आणि एकदम छान असा इथे आपला आंब्याचा गर काढून तयार आहे. तर हा आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, परंतु या राहिलेल्या कुया आहेत ना, तर त्याचाही आपण पूर्ण वापर करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने तुम्ही त्याचाही पूर्ण गर काढून घ्यायचा, म्हणजे आपला आंबा आहे ना, तर त्याचा रस आहे तो अजिबात वाया जाणार नाही. तर इथे माझे सर्व आंबे चिरून छानपैकी मी त्यामधील सर्व गर आता काढून घेतला आहे आणि आता या ज्यूसच्या भांड्यामध्ये यातील निम्मा गर टाकून छान असं फिरवून घेणार आहे. तर साखर आपण नंतरून घालणार आहे यामध्ये. तर यासाठी मी प्रथम हा गर या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता छान असं हे फिरवून घेणार आहे. आणि फिरवल्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर वापरणार आहे, कारण पूर्ण साखरेचा यामध्ये वापर नाही करायचा. तर पिठी साखर वापरली ना, तर एकदम छान पटकीने यामध्ये साखर विरघळली जाते आणि ज्यूस आपला एकदम पटकीने तयार पण होतो. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर वाटून घेतली आहे आणि एकदम छान अशी बारीक ही साखर वाटलेली आपण यामध्ये घालणार आहे. तर ही पिठी साखर आपण आता या भांड्यामध्ये घालून छान असं पुन्हा एकदा हा रस फिरून घेणार आहे. तर छानपैकी आमरस आता आपला तयार होणार आहे. तर साखर आणि आमरस एकदम छान असं पुन्हा फिरून घ्यायचं. मग त्यामध्ये नंतर आपण थोडीशी विलायची वगैरे ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आमरस आपला तयार आहे.
तर यामध्ये मी आता 2 चमचे विलायची पूड घालून घेणार आहे. तर विलायचीमुळे एकदम छान असा फ्लेवर तयार होतो आणि टेस्टही एकदम छान होते. तर आमरसाला एकदम छान अशी चव येते. त्यामुळे नेहमी 1 ते 2 चमचे आपण विलायची पावडर बनवलेली असतेच ना, तर ती घालून घ्यायची. तर आता आपला आमरस पूर्ण तयार झालेला आहे आणि ही विलायची पावडर एकदम छान अशी पुन्हा हलवून घ्यायची किंवा मग मिक्सरमध्ये पुन्हा आमरस वाटून एकदम मिक्स केलं ना छान तरीसुद्धा चालेल. परंतु चमच्याने अशी हलवली ना तरीसुद्धा छान असा आपला आमरस तयार आहे आणि कलरसुद्धा एकदम छान सुंदर आलेला आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली आमरस रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.